सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आम्ही प्रस्ताव दिले, पण प्रत्येक प्रस्तावामध्ये कुठला ना कुठला तरी त्रुटी काढायची. कॅन्डिडेट तुमचे अतिशय चांगले आहेत, कॅन्डिडेट तुमचे उच्च शिक्षित आहेत, पण आमचं कॉम्बिनेशन जमत नाही. मला हे गणितच समजत नव्हतं. जर कॅन्डिडेट चांगला असेल तर नेत्यानं बळ दिलं पाहिजे. कॅन्डिडेट चांगला असला तर कार्यकर्त्याला उभारी द्यायचं काम खऱ्या अर्थानं नेत्यानं करायला पाहिजे. आणि महाविकास आघाडीचं नेतृत्व म्हणून आम्ही काँग्रेसकडे बघत होतो. त्यामुळे तुम्ही कोणतंही कारण न सांगता, खऱ्या अर्थानं कोणतंही कारण न सांगता तुम्ही आमचा जो काही तिथला कॅन्डिडेट आहे, तो कॅन्डिडेट सक्षम आहे, तो कॅन्डिडेट वेल एज्युकेटेड आहे, तो कॅन्डिडेट विकासाचा मार्ग धरणार आहे, या टक्केवारीच्या विरोधात त्याला राग आहे, हे सगळे निकष असताना फक्त कॉम्बिनेशन जमत नाही, कमी पडणार, ह्या जुजबी गोष्टीवर जो काही आतापर्यंतचा चर्चेचा गाराणं म्हणूया, ती चर्चेचं गाराणं काही संपायला तयार नाही. आज सुद्धा मी बंटी साहेबांची प्रेस ऐकत होतो, तर 30 तारखेला किंवा 1 तारखेला आघाडीची काहीतरी आपल्याला सूत्रबद्धता बांधणी करता येईल. म्हणजे 1 तारखेपर्यंत आम्ही वाट बघायची आहे का? 1 तारखेपर्यंत जर आम्ही वाट बघायचं म्हटलं तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर हा अन्यायच होणार. का होणार? कारण 1 तारखेला कुठल्या सीट पदार्थ पडणार आहे, 2 पडणार आहेत का, 4 पडणार आहेत का, अजून वेगळं काही तिथं घडणार आहे, याची पूर्णपणे आम्हाला कल्पना आली असल्यामुळं आम्ही एक स्वतंत्र विचार करतोय की तसंही सगळ्या पक्षांमध्ये बघितलं तर नाराज कार्यकर्त्यांना आज कोण जवळ करत नाही. घराणेशाहीचं एवढं पीक आलंय की सगळ्याच पक्षांमध्ये बहुतांश तो निकष असावा की तुम्ही पैसे किती खर्च करणार आहे. तुम्ही 50 लाख खर्च करणार असला तर तुम्ही निवडणुकीला उभे राहा. तुमच्याकडे 70 लाख असले तर तुम्ही निवडणुकीचा विचार करा. 1 कोटी असले तर तुम्हाला कुठेतरी निवडून यायची संधी आहे, ही कुठेतरी मोडून काढायला पाहिजे आपल्याला. सर्वसामान्य कार्यकर्त्यानं सतरंज्या उचलायच्या, सर्वसामान्य कार्यकर्त्यानं खुर्च्या लावायच्या, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना गर्दी जमवायची आणि निवडणुकीच्या वेळी मात्र त्याला विचारायचं की तुझ्या खिशात पैसे किती आहेत, त्याच्यावर तुझं भवितव्य अवलंबून आहे. हे आम आदमी पार्टीच्या स्वाभिमानी कार्यकर्त्याला कदापि मान्य होणार नाही. आणि म्हणून हे सगळं लक्षात घेऊन हे प्रतिकात्मक म्हणूया, कुठेतरी कार्यकर्त्यांचा असंतोष आम आदमी पार्टीच्या माध्यमातून उमटवायचा म्हणूया. आणि या कोल्हापूरला नवीन दिशा देण्यासाठी, नवीन अजेंडा देण्यासाठी, या कोल्हापुरातली टक्केवारी थांबवण्यासाठी आम आदमी पार्टीच्या माध्यमातून मी आज घोषणा करतो तुमच्या सगळ्याच्या समोर की आम आदमी पार्टी एकला चलो रे ही भूमिका घेऊन या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये तडजोड होणार नाही.